ओम नमः शिवाय. मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम. आज आपण एका प्राचीन अशा ज्ञानाबद्दल बघणार आहोत. शिवसंहिता नावाचा एक ग्रंथ आहे. हा अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे आणि यामध्ये 10 प्रमुख योग साधनांबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यामधील हा संवाद आहे. सो या संवादाद्वारे जितके योग साधना करणारे लोक आहेत, योग साधनेमध्ये प्रगती करण्यासाठी जी लोक उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी शिवसंहिता हा ग्रंथ फार महत्वाचा आहे. यात 5 पटल देण्यात आलेले आहेत. तो पहिलं जे पटल आहे त्याच्यामध्ये आत्म्याचं लय होणं याचं वर्णन दिलेलं आहे. जे अद्वैत सिद्धांताबद्दल सांगितलेलं आहे. द्वितीय पटलमध्ये ज्ञानाबद्दल सांगितलेलं आहे. ज्ञानाचं जे तत्वज्ञान आहे, त्याबद्दल सांगितलं आहे. तृतीय पटलमध्ये योगाभ्यासाबद्दल सांगितलेलं आहे. चौथं जे पटल आहे, त्याच्यामध्ये मुद्रा वर्णन आहे आणि 5व्या पटलमध्ये योग साधनेबद्दल सांगण्यात आलेलं आहे. तसे एकंदरीत 5 पटल ह्या ग्रंथामध्ये देण्यात आलेले आहेत. तर जितके योगाभ्यासी लोक आहेत, त्यांच्या दृष्टीनं हे परम उपयोगी असा ग्रंथ आहे. याचाही प्रचार प्रसार फार कमी झालेला आहे शिवसंहितेचा. कारण याच्यामध्ये अशी काही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्याच्याने मनुष्य हा प्रचंड सामर्थ्यशाली बनू शकतो. याच्या पहिल्या पटलपासूनच मनुष्याच्या मनातलं जे काही द्वंद्व आहे, ते नष्ट होऊ शकतं. आणि याच्यामध्ये जी आपण कुंडलिनी शक्तीचं जागरण किंवा चक्र साधना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील आयुष्यात, तर त्याच्याबद्दल डिटेल वर्णन आहे. आणि वेगवेगळ्या मुद्रा ज्या आहेत त्याचं सुद्धा यात वर्णन आहे. तर पहिलं जे पटल आहे त्याच्यामध्ये आत्म्याचं लय होणं याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर ह्या नश्वर सृष्टीमध्ये एकमात्र ज्ञानच शाश्वत, आदी, अंत रहित आहे आणि ज्ञानाच्या अतिरिक्त या जगामध्ये कोणतीही गोष्ट विद्यमान नाही. हे या पहिल्या पटलमध्ये सांगितलेलं आहे. आता पहिल्या पटलबद्दल आपण पूर्ण सविस्तर बघणार आहोत. हे जगत नश्वर आहे आणि ह्या नश्वर जगतमध्ये एक गोष्ट शाश्वत आहे, आदी आणि अंतरहित आहे, ते म्हणजे ज्ञान. जे कालही असणार आहे, आजही असणार आहे, उद्याही असणार आहे. तो ज्ञानाच्या अतिरिक्त ह्या जगामध्ये अन्य कोणतीही गोष्ट विद्यमान नाही. हा जो संसार आहे, या संसाराला आपण आपल्या इंद्रियांद्वारे जाणतो आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला हा भासमान होतो. तर हे केवळ ज्ञानामुळे प्राप्त होतं. अर्थात ज्ञानाच्या परे ह्या जगात काहीही नाहीये. पण हे ज्ञान कोणाचं किती आहे यावरती अवलंबून आहे, की कोणाला काय दृश्य किंवा कोणता भास होईल किंवा कोणत्या पद्धतीनं आपण ही गोष्ट बघू. जसं आता उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये बरेच लोकं दररोज, दिवसभरात इतक्या वेळेस या गोष्टीचं उच्चारण करतात, किती ऊन तापतंय, किती उकाडा होतोय, आता तापमान किती वाढणार आहे. तो या सिच्युएशनमध्ये भगवान सूर्यनारायण सर्वांसाठी सारख्या प्रमाणात ऊर्जा प्रवाहित करत आहेत. पण कोणी अति त्रागा करत उकाडा होतो आहे, गरम होत आहे, आता काय होणार? काही जण
क्रिया-प्रतिक्रिया करत नाही, आपली-आपली कामं करत आहेत. सो एकच गोष्ट घडते सगळ्यांसोबत, पण प्रत्येकाची विचारसरणी याच्याबद्दलची वेगवेगळी आहे आणि याचं कारण आहे त्यांनी प्राप्त केलेलं. तो काही लोक सत्य गोष्ट बघून त्याची स्तुती करतात. काही लोकं तपश्चर्येची स्तुती करतात. काही लोकं भौतिकवादाची स्तुती करतात. काही लोकं म्हणतात, की सद्भावना, सद्विचार ह्या सगळ्या गोष्टींना जास्त महत्त्व देतात. काही आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे, क्षमाशील राहिलं पाहिजे, सरळ राहिलं पाहिजे. सगळ्या जीवांबद्दल समत्वाची भावना ठेवायला पाहिजे, असे विचार करणारी काही लोकं आहेत. काही लोकं दानशूरतेचा विचार करणारी आहेत. काही लोकं कर्मप्रधान लोकं आहेत. काही लोकं भक्तीला महत्त्व देणारी लोकं आहेत. काही लोकं सगुण उपासनेला महत्त्व देणारी आहे. काही निर्गुण निर्विकाराला महत्त्व देणारी लोकं आहेत. काही मोहमायेमध्ये अडकणारे लोकं आहेत, तर काही मोहमायाला वेगळं मानणारी लोकं आहेत. काही लोकं वैराग्य धारण करतात, त्याला श्रेष्ठ म्हणतात, तर काही लोकं संसार करायला श्रेष्ठ म्हणतात. काही लोकं म्हणतात पैसे महत्त्वाचे आहे, काही लोकं म्हणतात नातेसंबंध महत्त्वाचे. प्रत्येकाला वेगवेगळं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानानुसार ते त्याची व्याख्या करत आहे आयुष्यात. तो भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी हा शिवसंहिता ग्रंथ आहे. तर समस्त प्राणी जितके आहेत, त्यांना परमेश्वर एकच आहे. तो मोक्षप्रदायक आहे, कैवल्यप्रदायक आहे आणि कितीही विवादास्पद मतं असली, कितीही दुर्ज्ञान असलं, ज्ञान, दुर्ज्ञान, विवाद, संवाद कितीही काही गोष्ट असलं, तरीही माणसाने आत्मज्ञानाला ग्रहण करण्यासाठी पुढाकार घ्यायला. आत्मज्ञान म्हणजे अंतरातून आलेलं ज्ञान, आत्म्यातून आलेलं ज्ञान, जे परमात्म्याच्या आशीर्वादाने आपल्याला प्राप्त होतं. त्या ज्ञानाकडे आपण सगळ्यात जास्त एकाग्र व्हायला पाहिजे आणि सगळ्या जीवांची जी हित आहे, हे या आयुष्याचं ध्येय आहे, ते आत्मज्ञानाच्या प्रती समर्पित होऊनच आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपली जी गती आहे, जिथं आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो, आपल्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. आपल्याला प्रत्येक क्षणी आनंदाने जगता येऊ शकतं, सुखाने जगता येऊ शकतं, शांतीने जगता येऊ शकतं. यासाठी आपल्याला आत्मज्ञानाकडे वळणं गरजेचं आहे आणि तेच आपल्यासाठी श्रेष्ठतम असणार. तर काही बुद्धिमान लोकं गृहस्थ धर्माला श्रेष्ठ मानतात. काही बुद्धिमान संन्यास धर्माला श्रेष्ठ मानतात. काही बुद्धिमान ब्रह्मचर्याला श्रेष्ठ मानतात. काही लोकं अग्निहोत्र, कर्मकांड याला श्रेष्ठ मानतात. काही विद्वानांच्या मतानुसार मंत्र जाप करणं सर्वश्रेष्ठ आहे. काहींच्या मते तीर्थस्थानी फिरणं, भ्रमण करत राहणं, ह्या तीर्थावरून त्या धामवरून त्या धामला, असं भ्रमण करत राहणं श्रेष्ठ मानतात काही लोकं. त्याची प्रशंसा करतात. आपापल्या मतानुसार, आपापल्या ज्ञानानुसार प्रत्येक व्यक्ती मोक्ष प्राप्तीसाठी किंवा मुक्ती प्राप्त करण्यासाठी वेगवेगळी साधनं सांगतात. गंमत इथे येते, की इथं मनुष्याला मग एक प्रकारचं कन्फ्युजन क्रिएट होतं, की हा व्यक्ती हे साधन सांगतोय, तो व्यक्ती ते साधन सांगतोय, तर खरोखर कोणतं साधन महत्वाचं आहे? मी मंत्रजाप करू, मी पूजा-पाठ करू, मी ध्यान करू, मी काय करू? का मी स्तोत्र पठण करू? का मी कोणतं पारायण करू? पण ही सगळी जी मार्ग आहेत मुळे आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. पण वेळ, काळ, परिस्थिती या सगळ्या गोष्टींवर ही गोष्ट अवलंबून आहे.
थोडक्यात सांगायचं उदाहरण म्हणून, की आपल्याला एका गावावरून जर दुसऱ्या गावाला जायचंय. आपण असं समजू, की आपल्याला हैदराबादहून पुण्याला यायचंय किंवा पुण्याहून आपल्याला दिल्लीला जायचंय. तर आपल्याला जाण्यासाठी भरपूर साधनं आहेत. विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, ट्रेन आहे, बस आहे, ट्रॅव्हल आहे, तुमची स्वतःची कार असू शकते, टू व्हीलरवर तुम्ही जाऊ शकता, सायकलवर जाऊ शकता किंवा पायी सुद्धा जाऊ शकता. ही साधनं आहेत. तर आता आपल्याला कन्फ्युजन होतं का, की मला जर पुण्याहून दिल्लीला जायचंय, तर मी आता कशाने जाऊ? पायी जाऊ? सायकलवर जाऊ? टू व्हीलरवर जाऊ? फोर व्हीलरमध्ये जाऊ? ट्रकने जाऊ? बसने जाऊ? इलेक्ट्रिक बसने जाऊ? विमानाने जाऊ? का हेलिकॉप्टरने जाऊ? का उडत जाऊ? कन्फ्युजन होतं आपल्याला? अजिबात नाही होत. इथं आपण विचार करतो माझ्याजवळ खूप जास्त पैसे असतील, तर मी विमानाने जाणार. माझ्याजवळ पैसे कमी आहे, वेळ भरपूर आहे, मग मी ट्रेनने किंवा कशाने तुम्ही आधी डिसाईड करणार, की तुमच्या जवळचं रिसोर्सेस काय आहे? तुम्हाला किती वेळात तिथं पोहोचायचं आहे? तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? बरं तिथं पोहोचल्यानंतरही तुम्ही समजा विमानाने जरी गेलात, तिथं उतरलात, आता तिथं बसून थोडी राहावं लागणार आहे. विमानानं प्रवास करणाऱ्यालाही रिक्षामध्ये बसावं लागेल. नीट लक्षात घ्या, एवढ्या उच्च प्रवासातून तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला लोकल प्रवास करायचा रिक्षात बसावं लागेल. रिक्षा नाही मिळाली तर टांग्यात बसावं लागेल. कन्फ्युजन नाहीये. आपल्याला तिथं क्लॅरिटी आहे. सो इथं सुद्धा आपल्याला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये मार्ग अनेक असू शकतात. आता ट्रेनचा मार्ग वेगळा असतो, बाय रोड वेगळा असतो, बाय एअर वेगळा असतो. इथं पण तसंच आहे अध्यात्मामध्ये. साधनं वेगवेगळी आहे, मार्ग वेगवेगळे आहेत, पण उद्देश एकच आहे, मोक्ष, मुक्ती. आणि मोक्ष आणि मुक्तीचा अर्थ आहे, की आपण प्रत्येक क्षणी आनंदी सुख स्वरूप जगलं पाहिजे. शुद्ध स्वरूप जगलं पाहिजे. काही म्हणतात, की कर्मकांड थोटांड आहे. काही लोकं म्हणतात, तुम्ही पाप करा, पुण्य करा, काही फरक पडत काही लोकं म्हणतात, "नाही, नाही, आपण पुण्य करायला पाहिजे." पाप मनुष्याच्या जीवनाचा नाश करतो. तर काही लोकांची अशी फिलॉसॉफी आहे, की नाही पापच मनुष्याच्या जीवनाचा उद्धार करतो. पुण्यवाले दुःखी जगतात. पाप करणारे कसे मस्त जगत असतात. तो एक मायाचा भ्रमजाल असतं आपल्या आजूबाजूला आणि त्या मायाच्या भ्रमजालमध्ये व्यक्ती फसत जातो. आणि पाप, पुण्य, मग त्याचं अनुष्ठान, मग वेगवेगळी मतांतरं आणि मग त्याच्या फलस्वरूप व्यक्ती ह्या मार्गात जाऊन त्या मार्गात जातो, त्या मार्गातून त्या मार्गात भटकतो, त्या मार्गातून त्या मार्गात भटकतो. एका चक्रव्यूह सारखा तो फसून जातो. इकडनं तिकडे फिरतो, तिकडनं इकडे फिरतो, इकडनं तिकडे फिरतो. चक्रव्यूह. आणि त्या चक्रव्यूहमध्ये मग त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते आणि तो विचार करतो, माझं भाग्यच कसं आहे? माझ्याच बाबतीत असं का घडतं? असेही विचार करणारे लोक आहे. काही लोकं विचार करतात, की मी स्वतःचं भाग्य स्वतः निर्माण करेन. काही लोकं म्हणतात जे चालू आहे, ओके. काही लोकं म्हणतात, की नाही, नाही, कष्टाला पर्याय नाही. काही लोकं म्हणतात, कष्ट करून आपली प्रगती कधीच होत नाही. ही सगळं माया आहे. हा एक चक्रव्यूह आहे आणि ह्या चक्रव्यूहमध्ये व्यक्ती फसत जातो. तो इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते आहे आत्मज्ञान. आत्मज्ञान तुम्हाला स्वतःची जाणीव काय आहे, याच्याबद्दल जागृत करतं. आता तुम्हाला अंतरंगातून आत्मिक शांती प्राप्त होते आहे, की अशांती प्राप्त होते आहे? हे तुमच्याशिवाय जास्त कोणी जाणू शकत नाही. म्हणजे बाहेरचा एखादा व्यक्ती येईल आणि तो तुम्हाला सांगेल, की तुम्हाला शांती प्राप्त नाही होत आहे. आणि मग तुम्हाला कळेल, की हां, मला शांती प्राप्त नाही होत आहे. हे झालं बाह्य.
पण मला स्वतःला जाणीव होते, की मला शांती प्राप्त होत नाहीये, मला सुख प्राप्त होत नाहीये, मला आरोग्य मिळत नाहीये, माझे नातेसंबंध खराब झाले. हे स्वतःला जी जाणीव आहे ना, ती आत्म्यातून येणारी जाणीव. त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची गरज नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण करतोय, पूजा करतोय, व्रत करतोय, पारायण करतोय, पठण करतो आहे, काहीच नाही करत आहे, ध्यान करतोय, साधना करतोय, योग मार्गात जातोय, काहीही तुम्ही करताय. त्यातून तुम्हाला मिळतं काय आहे, याची जागृती महत्त्वाची. जसं तुम्ही पुण्याहून दिल्लीला जायला सायकलने निघाले, तर तुम्हाला काय जाणीव होते आहे? ऊन लागतंय, पाऊस लागतोय, थंडी वाजते आहे, पाय दुखत आहे, ट्रॅफिक मिळते आहे, रोड किती दिवसांनी आपण पोहोचू याच्याबद्दल काही शाश्वती नाहीये का? मध्येच आजारी पडलेत, मध्येच थकवा आलाय आणि तिथंच आपण एक टू व्हीलरवाला बघतोय, की जो आपल्यापेक्षा कितीतरी स्पीडनं पुढे जातोय आणि तरी म्हणतो आपण नाही सायकल चांगली. या कलियुगामध्ये सायकलच चांगली आहे. तिच्यात 2 असे हेल्थ कॉन्शियस लोकं होतात आणि ते म्हणतात, "नाही, पायी चांगलं, पायी चालणं खूप महत्वाचं आहे. पायी चालण्यानेच तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे आणि तुम्ही निरोगी बनणार आहे." जसं बरेच लोकं म्हणतात, नामजाप करूनच या कलियुगात मुक्ती मिळणार आहे. तसं काही लोकं येतात आणि म्हणतात, पायी चालणाऱ्यानेच तुम्हाला तंदुरुस्ती मिळणार आहे. म्हणून तुम्ही पायी चालणार आहे. आणि दुसऱ्या क्षणी आपल्याला कळतंय पायी चालणाऱ्याला हार्ट अटॅक आला, पायी चालणाऱ्याला उष्माघाताने हे झालं, पायी चालणाऱ्याला हा त्रास झाला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात. पण दुसऱ्यांचे अनुभव काय आहेत आणि तुमचे स्वतःचे अनुभव काय आहेत, याच्यातला जो फरक आहे ना, हा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कोण कोणत्या मार्गाने जातो आहे, हा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे आणि त्या मार्गातून तुमचे अनुभव स्वतःचे काय आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे शुभ कार्य संपादन करून आपल्या चित्ताचं शुद्धीकरण जर आपण केलं, तर मोक्ष मार्गासाठी आपण सहज अग्रेसर होऊ शकतो. सहज आपल्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. इतर लोकांना ते कितीही कठीण वाटत असलं, इतर लोकांसाठी ते कितीही मुश्किल असलं म्हणजे शक्य नाहीये असं त्यांच्या जीवनामध्ये असं त्यांना वाटत असलं, तरी ते शक्य. थोडक्यात विमानाने प्रवास करणं आपल्याला आयुष्यात शक्य होणार नाही, असं ह्या भारतामध्ये विचार करणारे करोडो लोक असतील. 125 करोड लोकांमधून मी म्हणतो कमीत कमी 120 करोड लोकं हा विचार करत असतील, की आपल्याला आयुष्यात विमानात बसायला मिळणार नाही. 5 करोड लोकं विचार करत असतील, की हां, आपण विमानात बसू शकतो. त्यातले काही मोजकेच हजारो लोकं म्हणत असतील, आपण रोजच विमानाने प्रवास करतो. त्यातले मोजके लोकं म्हणतील, आपण आपलं स्वतःच्या विमानाने प्रवास करतो. का प्रत्येकाचे हे विचार आहे आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी आहे. ज्याच्याजवळ आर्थिक सामर्थ्य खूप जास्त आहे, तो हा विचार करेल, की मी रोज विमानानं फिरेल. ज्याच्याजवळ जरा कमी आहे, तो म्हणेल, मी अधून-मधून फिरेल. ज्याच्याजवळ नाहीच आहे, बिचाऱ्याला स्वतःचाच रोजचा खर्च करणं कठीण जात आहे. तो हाच विचार करेल, मी आयुष्यात विमानात कधी बसू शकत नाही. पण त्याने जर विचार केला, की मी विमानात बसू शकत नाही, हा विचार करण्यापेक्षा मी विमानात कसा बसू शकतो, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, हे जर आत्मज्ञान आलं, ही जर जागृती आली, तर व्यक्ती त्या पद्धतीनं पावलं उचलेल आणि मग विमानात बसणं त्याच्यासाठी कठीण नाही. तसंच अध्यात्मशास्त्रामध्ये, योगशास्त्रामध्ये जर आपण हा विचार केला, की आपण कसं पोहोचू शकतो? आपण कसं आत्म्याची जागृती करू शकतो? आपण कसं परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो? आपण कसं मोक्ष प्राप्त करू शकतो? आपण कशी मुक्ती प्राप्त करू शकतो? किती लोकं पोहोचले, नाही पोहोचले हा तुमचा मुद्दा नसायलाच पाहिजे. 4 लोकं जरी पोहोचले, तरी तुमच्याकडे ते 4 लोकांचा आदर्श असला पाहिजे, की ती पोहोचले आणि मग तुम्ही त्या मार्गावरती चालणं गरजेचं आहे.
जसं भौतिक प्रगतीमध्ये तुम्ही विचार करता, की हा किती श्रीमंत झाला आणि मी आयुष्यात तसं होऊ शकत नाही. तर इथं पण आपण चुकतो. इथं पण आपल्याला ज्ञानाची गरज अशी आहे, की त्याने ते श्रीमंती प्राप्त करण्यासाठी कोणता मार्ग निवडला? आपण तो मार्ग निवडला तर आपणही बनवू शकतो. सोपं आहे. तुम्ही एक छोटे बिझनेसमॅन आहात. तुम्हाला अदानी, अंबानी, बिर्ला, टाटा असं बनायचं असेल, तर तुम्हाला पॉलिटिकल कनेक्शन जोरात पाहिजे. आणि ते जर तुम्ही बनवले नाही, तर तुम्ही मोठे बिझनेसमॅन बनणारच. तुम्हाला मोठमोठ्या पॉलिटिशियन सोबत दोस्ती करावी लागेल. मग काय सगळे कॉन्ट्रॅक्ट तुमचेच, नाही का? ज्या कॉन्ट्रॅक्टचा कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही किंवा लोकं विचार करतील, की हा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला भेटू शकतो. तोपर्यंत अनाउन्समेंट येते, की हा याला भेटलाय. त्या लोकांनी काय केलं, ही गोष्ट जर आपण करू शकलो, तर आपल्यालाही शक्य आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा ज्या लोकांनी कमी वेळेमध्ये कौशल्य प्राप्त केलं, साधना केली, सामर्थ्य प्राप्त केलं, मुक्ती प्राप्त केली, जर आपण त्यांचा आदर्श ठेवला, आपल्यालाही सहज शक्य आहे. पण आपण कोणाचा आदर्श ठेवतो? ज्यांना काहीच जमत नाही. जे बिचारे वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी गोल, 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 गोल फिरत असतात. आपण त्यांचा आदर्श ठेवतो आणि आपण म्हणतो, "ते त्यांना जमलं नाही, आपल्याला कसं जमलं?" ते बिचारे किती वर्ष झाले करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर निघलं पाहिजे आणि म्हणून हा जो पहिला अध्याय आहे यातला, पहिलं जे पटल आहे याच्यामध्ये हेच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, की आत्म्याचं लय करणं आणि याच्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे आणि आपण या ज्ञानाकडेच वळत नाही. आपण तथाकथित गोष्टीमध्ये अडकून जातो आणि ज्ञानाकडे पाऊलच टाकत नाही. तर कोणकोणत्या गोष्टी मिथ्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी शाश्वत आहे, आपण याच्यासाठी थोडासुद्धा विचार करत नाही. पण काही विद्वान लोकं, जे अशा गुप्त शास्त्रांचं अध्ययन करतात, म्हणजे जसं शिवसंहितेचं अध्ययन करतात, गुप्त शास्त्र आहे. शिवगीता एक आहे, ते गुप्त शास्त्र आहे. अनेक असे आपण पण बघितले आहे, अनेक गुप्त, की ज्याचा प्रचार-प्रसार कधी झालेला नाहीये. ते अशा गुप्त साधनेचा अभ्यास करतात, अध्ययन करतात. त्याला ते उत्तम मानतात. सर्वसाधारण लोकांसाठी जे खुले आहे, ते त्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. कारण त्यात काही नाहीच आहे. तुम्हाला काहीतरी अद्भुत प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला अद्भुत गोष्टीकडेच जावं लागेल, वळावं लागेल. पण काही लोकांची अशी धारणा असते, की नाही ते आपल्याला जमणार नाही, आपल्याने होणार नाही. मग कलियुगात तर सोपा मार्ग आहे, नामजप करत बसा. पायीच चालत बसा. डोक्याला ताणच नाही. गाडी घ्याल, प्रदूषण वाढेल, त्याच्यात रोज पेट्रोल टाका, मेंटेनन्स करा, दारी लावायला जागा पाहिजे. ते जागा पाहिजे त्याच्यासाठी मोठी जागा घ्या, मग घर घ्या. एवढ्या झंझटी करण्यापेक्षा पायीच चाला, है ना? हॉटेल में खाने का, मंदिर में सोने का. झंझटच नाही. ना घर, ना त्याचा मेंटेनन्स, ना परिवार, ना काहीच नाही. पायी चलने का, धर्मशाला में खाने का, मंदिर में सोने का. खूप ठिकाणी असं अन्नदान चालू असतं. आपल्याला काहीच टेन्शन नाही. मस्त-मस्त खायला मिळतं उलट तिथं. मग आपल्याला असं जीवन हवं असतं का खरंच? ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या मतानुसार वेगवेगळ्या आहेत. आपला वैयक्तिक अनुभव काय आहे? हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण शाश्वत गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतोय, की आपण नश्वर गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो आहे, हे महत्वाचं आहे. सो आत्मा हा शाश्वत आहे. तो सर्वत्र गमनशील आहे. तो कालही होता, आजही आहे, उद्याही असणार. तुमचं शरीर या क्षणी जिथं बसलेलं आहे, तिथंच बसलेलं आहे. पण तुम्ही ह्या क्षणात खूप ठिकाणी फिरून येऊ शकता. तुम्ही फक्त डोळे बंद करा आणि काश्मीरला बघा. तुम्हाला काश्मीरचं चित्र डोळ्यासमोर येईल. म्हणजे फिरून आले तुम्ही. शरीर कुठे बसला इथेच आहे.
कोण गेलं फिरायला? आता ज्याने त्याने ज्याचा त्याचा विचार करा. तुमचे विचार गेले फिरायला, तुमच्या भावना गेल्या फिरायला, का तुमचं मन गेलं फिरायला, का तुमची बुद्धी फिरायला गेली, का तुमचा आत्मा फिरायला गेला आणि तुम्ही ते फील केलं. तिथला एक्सपिरियन्स फील केला किंवा तुम्ही एखादी भूतकाळातली घटना आठवली. ती घटना तुम्ही फील करतात, तर ती प्रत्यक्ष वर्तमानात तर घडत नाहीये. पण तिथले जे इमोशन्स आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभवता. का अनुभवता? कारण ते तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. तो तुमचं सूक्ष्म शरीर हे शाश्वत आहे. स्थूल शरीर नश्वर आहे. सूक्ष्म शरीर पुढचं जन्म धारण करताना सूक्ष्म शरीर जातं म्हणून मागची सगळी कर्म पुढच्या जन्मी भोगावे लागतात. ह्या जन्मातली पुढच्या जन्मी आणि मागच्या जन्मातली ह्या जन्मात भोगावी लागतात. कारण सूक्ष्म शरीराचा प्रवास असतो हा. स्थूल शरीर नष्ट होतं. सूक्ष्म नाही होत. त्यात सगळं रेकॉर्ड असतं. आणि म्हणून आपल्याला त्या सूक्ष्म शरीराकडे वळणं गरजेचं आहे, की जे शाश्वत आहे. जे सर्वत्र गमनशील आहे, गतिशील आहे. आपण सूक्ष्म शरीरा थ्रू कुठेही जाऊन फिरून येऊ शकतो. साधी गोष्ट आहे, की आपल्याला दिसतं कशामुळे? डोळ्यांमुळे. पण जर तुम्ही विचार केला, तर मनुष्य हा डोळ्यांनी कधीही बघत नसतो. कारण तुम्ही डोळे बंद केले, तरी स्वप्न बघता आणि तिथं तुम्हाला पिक्चर असं क्लिअर दिसतं. माणसांचे चेहरे क्लिअर दिसतात, स्थळ क्लिअर दिसतं, ठिकाण, तिथले अनुभव तुम्ही स्वतः फील करतात. तुमचे डोळे तर बंद आहे. मग दिसतं कसं आहे? कोण बघताय मग? डोळ्यांनी आपण बघतो. जेव्हा डोळे बंद आहे, तेव्हा नेमकं कोण बघत असतं? हे स्थूल डोळे आहेत. हे जरी बंद केले, तरी तुम्ही बघू शकता. तुम्ही त्या शाश्वत डोळ्यांनी बघत असता. हे नश्वर आहे. हे बंद करा का उघडे ठेवा. हे उघड्या डोळ्यांनी बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी दिसत नाही. आणि बऱ्याच लोकांना बंद डोळ्यांनी खूप साऱ्या गोष्टी दिसतात. आता इथेही या स्क्रीनवरती काही लोकांचे व्हिडिओ ऑन आहे. तर ह्या उघड्या डोळ्यांनी दिसतंय मला, की कोणाचे ऑन आहे, कोणाचे ऑफ आहे. पण डोळे बंद केल्यानंतर हे बंदच्या मागे काय सुरू आहे हेही दिसू शकतं. आता ज्या लोकांचे कॅमेरे ऑफ आहेत, तरी सुद्धा त्यांना मी दिसतोय. कोण बघताय हे? जर आपण आपला कॅमेरा ऑफ केलेला आहे, तर समोरच्याचं चित्र कॅप्चर कोण करताय? करताय ना कोणीतरी. त्या सूक्ष्मामध्ये कोणीतरी आहे. स्थूल आपण ऑफ केला आहे, पण तरी पण आपला पिक्चर कॅप्चर होत आहे. तो शाश्वत ज्या गोष्टी आहेत, त्या आधी अंतरहित आहेत. ज्या कालही होत्या, आजही आहे, उद्याही असणार आहे. तो जे प्रत्यक्षवादी लोक आहेत, जे व्यवहारवादी लोक आहेत, त्यांना हे सत्य कळतं. बाकीचे जेवढे आहे, ते मिथ्या जीवन जगत असतात. म्हणजे निश्चयतापूर्वक ह्या पृथ्वीच्या व्यतिरिक्त स्वर्ग आहे, नरक आहे, पाताल आहे, 14 भुवन आहे, असं म्हणणारी लोक आहेत. आणि असंही म्हणणारे लोक आहेत, की या पृथ्वीच्या व्यतिरिक्त या जगात ना स्वर्ग आहे, ना नरक आहे, ना वैकुंठ आहे, ना कैलास आहे, ना काहीच नाहीये. असंही म्हणणारी लोक आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे, ज्ञान वगैरे गेलं चुलीत, पैसा महत्वाचा आहे. काही लोकांचं म्हणणं आहे, पैसा काय हाताचा मळ आहे. आज आहे, उद्या नाहीये. ज्ञान महत्वाचं. काही शून्यवादी लोक असतात, ज्यांना शून्याशिवाय काही दिसत नाही. काही प्रकृती आणि पुरुषाचं तत्व स्वरूप जाणणारी आहेत, जे प्रकृती आणि पुरुषच्या ध्यानामध्ये असतात. काही लोक म्हणतात, काही गरज नाही. भ्रष्टाचार कसा करायचा, याला कसं लुटायचं, त्याला कसं लुटायचं याचं ज्ञान पाहिजे, बाकी कोणतं ज्ञान असलं. काही लोकांचं म्हणणं आहे, की फक्त शालेय ज्ञान गरजेचं आहे, बाकीच्या व्यवहारी ज्ञानाची गरज नाही. काही लोकांचं म्हणणं आहे, शालेय ज्ञानाची गरज नाहीये, व्यवहारी ज्ञानाची गरज आहे. आता ही उदाहरणं शिवसंहितेमध्ये नाही दिली. तुम्हाला समजण्यासाठी मी ही उदाहरणं सांगतो, की शिवसंहितेमध्ये जे काही दिलं आहे,
ते तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून आत्ताच्या वर्तमान काळामध्ये जी काही उदाहरणं आपण याला मॅच करू शकतो या ज्ञानाशी, त्यानुसार मी तुम्हाला सांगतो. काही लोकं परमार्थ विरोधी लोकं आहेत. काही लोकं म्हणतात परमार्थच महत्वाचा आहे. काही लोकं म्हणतात, "हे पूजा-पाठ सगळं खोटारडं आहे. सगळी अंधश्रद्धा आहे. देव नसतो, काही नसतं, काहीच नसतं. निसर्ग आहे." काही लोकं तर तेही मान्य करणं बंद करतील उद्याच्या दिवशी निसर्ग आहे. कारण जे फक्त घरातच राहतील, बाहेर ऊन आहे म्हणून बाहेर पडणार नाही, तर त्यांना घराच्या बाहेर काय आहे हेही कळणार नाही कधी आयुष्यात. अशी काही लोकं जन्म घेतील आता. तो परमार्थ विरोधी मनुष्याची जी मती आहे, ती वेगवेगळ्या प्रकाराने असते आणि त्या मतीनुसार तो त्या मतीच्या आश्रयामध्ये जगतो आणि मग कर्म करतो. आणि काही लोकं ईश्वरीय सत्ता मानतात आणि त्या ईश्वरीय सत्ता मानून ते जीवन जगत असतात. जे ईश्वराला मानतात ते पुण्य मार्गावरती जातात, सद्विचार करतात, सद्भावना ठेवतात, सन्मार्गी असतात, चांगले मार्ग करतात, पुण्यकर्म करतात, दान-धर्म करतात, एकमेकांशी चांगलं वागतात. जे परमार्थ मानत नाही, ईश्वराला मानत नाही, ते याला लुटतील, त्याला लुटतील, त्याला त्रास देतील, याला त्रास देतील, याला मारतील, त्याला मारतील. तो वेगवेगळा आहे. त्यांना ईश्वर दिसत पण नाही. ते सगळं भोगतात. त्यांना त्याची जाणीव असते, पण तरी ते मान्य करत नाही. अशी पण काही लोकं अशी काही लोकं आहेत, की ते सुधरून जातात, ते मान्य करून घेतात. नाही, ईश्वर आहे. कोणाची तरी अशी सत्ता आहे, ज्याच्यामुळे हे सगळं घडत आहे. काही लोकं म्हणतात, "नाही, सगळं आपल्याच हातात आहे." आणि त्यांना जर विचारलं, "तुझ्या जीवनात जर सगळंच तुझ्या हातात आहे, तर मग तुझ्या मनानुसार का नाही होत आहे?" मग ते उत्तर नसतं त्यांच्याजवळ. आणि काही लोक आहेत, जे समस्त जगत ईश्वरमय बघतात. त्यांना सगळीकडे ईश्वर दिसत असतो. अशी काही लोकं असतात. आणि का ते प्रत्येक लोकं आपापल्या मतावर अटळ असतात आणि त्या मतावर अटळ राहून ते कार्य करत असतात. त्यांची जी बिलीफ सिस्टम आहे ती कार्य करत असते. तो अनेक प्रकारांनी ह्या जगामध्ये ती लोकं आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये जे कन्फ्युजन क्रिएट होतं, जो संभ्रम निर्माण होतो, की हे सगळी लोकं वेगवेगळ्या प्रकाराने जगताय. कोणाचं म्हणणं आहे, की पुण्यकर्म करायला पाहिजे, ते पण पुण्यकर्म करणारे तर दुःखी जगताय. कोणाचं म्हणणं आहे, काय पुण्य नाही, पाप करा. इकडे-तिकडे 2-4 डोनेशन करा. ते त्यातही आपला फायदा बघा. बघा लोकं कसं आपल्याला रिस्पेक्ट करतात. आपण कितीही चोऱ्या सपाट्या केल्या तरी लोकं आपल्याला रिस्पेक्ट करतील. फक्त आपल्याजवळ पैसे पाहिजे. काही म्हणतील आपल्याजवळ पॉवर पाहिजे आणि ह्या सगळ्या भ्रमामध्ये व्यक्ती अटकतात. मग अशा ठिकाणी काही ऋषी-मुनी, संत जन्माला येतात, योगी जन्माला येतात. ज्या हे विविध प्रकारचे मतमतांतर आहेत, त्या मतमतांतरांमधून मानवी जीवनाला ज्या भ्रम आहे, त्या भ्रमातून बाहेर काढण्यासाठी काही लोकं जन्माला येतात. आणि मग ते आपलं मत प्रवाहित करतात. त्यातला काही लोकांना ते आवडतं, काहींना आवडत नाही. काही त्याचं विश्लेषण करतात. तर काही लोकं जीवनभर फक्त भ्रमित होऊनच भटकत राहतात. काही लोकांना असा अहंकार असतो, "नाही, नाही, मला सगळं माहिती आहे. मला माहिती आहे ना." माहीत काहीच नसतं. आणि जर माहिती आहे, तर ते त्यांच्या जीवनात कधीच अप्लाय केलेलं नसतं. तो हा एक भ्रम काही लोकांना असतो. काही लोकं वादविवाद करण्यामध्ये श्रेष्ठता मानतात. नाही, माझंच ज्ञान श्रेष्ठ आहे. मी सांगतोय तेच उत्तम आहे. बाकीचे सगळे असेच आहेत. काही लोकं म्हणतात, "नाही, माझाच देव श्रेष्ठ आहे. माझाच पंथ श्रेष्ठ आहे. तुझा पंथ काही श्रेष्ठ." हे सगळी लोकं फक्त भ्रमात जगतात. सत्यात जगत नाही. कारण ही लोकं कधीही मोक्ष मार्गाला पोहोचत नाही. जी एका विशिष्ट गोष्टीमध्ये अडकलेली आहे, जी दुसऱ्याला कमी लेखता आहेत, ती लोकं कधीही मोक्षाला पोहोचू शकत आणि मोक्षामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला प्राप्त होते समस्त दृष्टी, समष्टी दृष्टी. सगळ्यांना आपण एक समान बघतो, सगळ्यांना आपण आत्मस्वरूप बघतो. मुक्ती मार्ग सोडून व्यर्थ इकडे-तिकडे भटकणारी लोकं आपल्याला त्या समूहामध्ये जायचं आहे,
की त्या इतरत्र भटकणाऱ्या समूहातून बाहेर निघून वेगळं आपलं अस्तित्व निर्माण करून मुक्ती मार्गावरती स्थिर होणं आहे. हा आपला निर्णय आहे. तेही ज्ञान उपलब्ध आहे, भटकण्याचं ज्ञान. हेही ज्ञान उपलब्ध आहे, की स्थिर कुठे राहायचं. पण ह्या ज्ञानामध्ये निवड आपल्यालाच करायची आहे, की आपल्याला कोणतं ज्ञान महत्वाचं आहे. जसं 10वी पर्यंत आता मी जेव्हा शिकत होतो, तेव्हा स्टेट बोर्ड, सी-बी-एस-ई, एन-सी-आर-टी वगैरे असं काही झंझटी नव्हती. एकच बोर्ड होता. आम्हाला तर माहीत पण नव्हतं. तुम्हालाही कदाचित माहीत नसेल. आता हे वेगवेगळे बोर्ड निघाले. आता यात कन्फ्युजन लोकांचं. ह्या बोर्डला जायचं का त्या बोर्डला जायचं का त्या बोर्डला जायचं? 10वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला जायचं का मेडिकलला जायचं का सायन्सला जायचं का कॉमर्सला जायचं का आर्ट्सला जायचं? वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहे. मग सायन्समध्ये पण काय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स ते वेगळं. आर्ट्समध्ये पण हिस्ट्री, जिओग्राफी काय ते वेगळं. कॉमर्समध्ये पण अकाउंटिंग वगैरे ते इकॉनॉमिक्स वगैरे सगळं वेगळं. इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकलला जाऊ का कॉम्प्युटरला जाऊ का इलेक्ट्रॉनिकला जाऊ का टेलिकम्युनिकेशनला जाऊ का कशात जाऊ? 17 भानगडी. अध्यात्म आणि बाकीचं एज्युकेशनमध्ये काही फरक नाहीये. तिकडेही 12 भानगडी आहे, इकडेही 12 भानगडी आहे. निवडायचं कोणाला असतं? आपल्याला स्वतः. आर्ट्सला जायचं का कॉमर्सला जायचं का सायन्सला जायचं? ते सायन्स निवडलं तर सायन्समध्ये कुठे जायचं? आर्ट्स निवडलं तर आर्ट्समध्ये कुठे जायचं? कॉमर्स निवडलं तर कॉमर्समध्ये कुठे जायचं? इंजिनिअरिंग निवडली तर तिथं मेडिकलला जायचं तर कोणता डॉक्टर बनायचं? हाडांचं बनायचं? का मेंदूचं बनायचं का डोळ्यांचं बनायचं का कानाचं बनायचं का घशाचं बनायचं का आतड्यांचं बनायचं? त्यात 17 भानगडी. तिथं तर आपल्याला काही नाही वाटत. तिथेही कन्फ्युजन आहे. तिथेही प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. काहींचं असं म्हणणं आहे, नाही आर्ट लाईन खूप चांगली आहे. काहींचं म्हणणं आहे कॉमर्स श्रेष्ठ आहे. काहींचं म्हणणं सायन्स श्रेष्ठ आहे. काही म्हणतो इंजिनिअर श्रेष्ठ आहे. काही लोकांचं म्हणणं आहे हे खेळणं-कुदणं म्हणजे बरबादीचं कारण आहे. आणि तीच लोकं क्रिकेटच्या मॅचा पाहत बसतात कामधंदे सोडून. हे इंटरेस्टिंग आहे. फुटबॉलच्या मॅचेस बघत बसतात. क्रिकेटरला भगवान मानतात. एखाद्या स्पोर्ट प्लेयरला भगवान मानतात. तीच लोकं, ती स्वतःच्या मुलाला म्हणतात, खेळू नको, अभ्यास कर." तीच लोकं तिथं टीव्हीवर समोर बघत राहतात. काही-काही लोकं पैसे खर्च करून ते प्रत्यक्ष पाहायला जातात आय-पी-एल वगैरे. बघा किती कन्फ्युजन आहे. सगळ्यात जास्त पैसा ते लोकं कमवतात. कोणी जर तुमच्यापैकी एखाद्याच्या मुलानं म्हटलं, "नाही मला ॲक्टिंगमध्ये करियर करायचं." त्याला काय व्हॅल्यू आहे? आणि स्वतः महागडी तिकीटं काढून थिएटरमध्ये बसताना पिक्चर बघत बसतात. आणि त्यांना आयडियल मानतात. तीच लोकं. असं कोण भ्रम आहे? निरुद्देश, निरर्थक काही गोष्टींमध्ये अडकणारी लोकं पण आहे आणि काही लोकं फोकस आहे. मला ह्या मार्गाने जायचं आहे आणि ह्याच मार्गाने जायचंय म्हणून मी इतरत्र कुठेही भरकटणार नाही. अशी लोकं सुद्धा. काही चांगले गुरु आहेत, काही पथभ्रष्ट करणारी गुरु आहेत. चांगले गुरु तुमच्याकडून मेहनत करवतील, तिथं लोकांना आवडत नाही. पथभ्रष्ट करणारी लोकं फार जास्त आवडतात, कारण ते मेहनत करायला सांगत नाही. म्हणजे अशा शाळेमध्ये मुलांना आता नाव घालायला आवडतं, जिथं लेक्चर होत नाही. पूर्वीच्या काळी अशा शाळा आवडायच्या, जिथं रेग्युलर लेक्चर होतात, टीचर चांगले आहेत. आताच्या लोकांना कॅम्पस चांगला पाहिजे, टीचर भला कसेही असो. त्यांना काही येवो अथवा न येवो, कॅम्पस चांगला पाहिजे. तिथं सुखसुविधा पाहिजे. उद्देश काय आहे आपला? तिथेही कन्फ्युजन आहे, इथेही कन्फ्युजन आहे. वेगळं काहीच नाहीये. सगळीकडे सेम आहे. तिथेही अंधश्रद्धा आहे, इथेही अंधश्रद्धा आहे. तिथेही डोळसपणा आहे, इथेही डोळसपणा आहे. हेही ज्ञान आहे, तेही ज्ञान आहे. तिथेही अज्ञान आहे, इथेही अज्ञान आहे. तिथेही परिश्रम करणं गरजेचं आहे, इथेही परिश्रम करणं गरजेचं आहे. तिथेही परिश्रम न करता सुद्धा बऱ्याच गोष्टी प्राप्त होऊ शकतात. इथं सुद्धा परिश्रम न करता बऱ्याच गोष्टी प्राप्त होऊ शकतात. पण या सगळ्यांमध्ये योगशास्त्र असं
परम श्रेष्ठ असं एकमात्र शास्त्र आहे, की जे अनुभव सिद्ध शास्त्र आहे. जिथं व्यक्ती अनुभूती घेतो, स्वयं अनुभव करतो. स्वयं अनुभूतीने तो स्वतःचं आयुष्य अद्भुत घडवू शकतो. स्वतः सामर्थ्यशाली बनतो, स्वतः गुणवान बनतो. हे एकमेव असं शास्त्र आहे योगशास्त्र. बाकीच्या मार्गामध्ये तुम्ही फक्त करत राहा. काही भेटताय, नाही भेटताय, कधी भेटताय याचं काहीही तारतम्य नाही. पण योग मार्गामध्ये तुम्ही जी गोष्ट करता त्याचं करेक्ट दिलेलं आहे, की तुम्ही हे कराल तर तुम्हाला याची प्राप्ती होईल. साधं योगासनं जरी म्हटलं, तरी हे योगासन करा तुम्हाला हा लाभ होईल हे निश्चित आहे. आणि ते लाभ जर तुम्हाला प्राप्त होत नाही, तर तुम्ही योगासन चुकीचं करता आहे, हे तिथं सिद्ध होतं. पण हे तरी सुद्धा काही लोकं चुकीच्या पद्धतीनेच करत राहतात. तो त्याला म्हणतात अंधश्रद्धा. आणि ती अंधश्रद्धा कशात आहे, की ते आसन करून ते प्राप्त होतं. ही अंधश्रद्धा नाही आहे, की मी चुकीचं करून मला बरोबर प्राप्त होईल ना, ही अंधश्रद्धा आहे. नाही का? जसं मी शाळेत जाईन आणि अभ्यास करणार नाही आणि मला आहे ना पहिला नंबर येईल. ही जेवढी मोठी अंधश्रद्धा आहे ना, तेवढीच ही अंधश्रद्धा आहे, की मी एखादा योग मार्ग जॉइन केला ना, की मग मला आत्मसिद्धी प्राप्त होऊन जाईल. ही एक अंधश्रद्धाच आहे. मी काहीच नाही करणार आणि मला प्राप्त होईल. मी चुकीचं करणार तरी मला काहीतरी प्राप्त होईल. चुकीचं केलं तर चुकीचं प्राप्त होतं. पण इथं अनुभव सिद्ध आहे. तुम्ही त्या अद्भुत साम्राज्यामध्ये प्रवेश करू शकता. असे कैक उदाहरणं आहेत इतिहासामध्ये, की ज्यांनी योग सामर्थ्यातून फार कमी काळामध्ये, कमी वयामध्ये बरंच काही प्राप्त केलं. नाथ संप्रदाय त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कर्पटीनाथ, गहिनीनाथ, जसं ज्ञानेश्वर मुक्ताबाई, सोपान निवृत्तीनाथ हे गहिनीनाथांचे शिष्य होते. यांनी कमी वयामध्ये बघा काय-काय प्राप्त केलं. योग मार्गातूनच प्राप्त केलं. कितीतरी असे सिद्ध आहेत, की ज्यांनी योग मार्गातून बरंच काही प्राप्त केलं आणि लगेच कारण हे अनुभव सिद्ध ज्ञान. दुसऱ्याला काय प्राप्त होत आहे त्याच्यापेक्षा मला काय प्राप्त होत आहे, मी काय करायला पाहिजे हे महत्वाचं. तो कितीही वारंवार जरी तुम्ही कोणतेही शास्त्र खंगाळून बघितले, तर त्याच्यामध्ये योगशास्त्र हेच परमशास्त्र आहे. कारण याच्याने तुम्हाला सुख, शांती, आनंद, आरोग्य सगळ्या प्रकारच्या गोष्टी प्राप्त होतात. तुमचे दुर्गुण नष्ट होतात. तुमचे दुर्विचार नष्ट होतात. तुमच्या दुर्भावना नष्ट होतात. तुम्ही पथभ्रष्ट झालेले असला तर सन्मार्गावरती येतात. उत्तम कार्य करायला लागतात. पाप बिरू असेल तर पुण्य मार्गावरती चालायला लागतात. अज्ञानाच्या अंधकारातून निघून तुम्ही प्रकाशाच्या ज्ञानामध्ये येता. ज्ञानाच्या प्रकाशात येता. तो एखादं ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्या ज्ञानाचा उत्तम उपयोग करणं आवश्यक आहे. आणि जर तो उपयोग आपण केला नाही, तर तो ज्ञान कचऱ्याशिवाय त्याची काही व्हॅल्यू नाहीये असं समजा ते ज्ञान. ज्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यात आपण ना स्वतः वापर केला, ना इतरांना त्या ज्ञानाबद्दल आपण जागृत केलं किंवा इतरांना फायदा करून दिला, ते ज्ञान आपल्या जगामध्ये, जीवनामध्ये, आयुष्यामध्ये व्यर्थ. उगाचच कोणत्याही गोष्टीचं ज्ञान ग्रहण करून आपल्या आयुष्यामधला जो अमूल्य वेळ आहे, तो व्यर्थ वाया घालवण्यापेक्षा आपल्याला आवश्यक असलेलं ज्ञान प्राप्त करणं महत्वाचं. सो जेवढे महान लोकं होऊन गेले, हे असे साधारण शास्त्रांमध्ये आणि साधारण मार्गामध्ये नाही अडकले. ते गुप्त रहस्यमय शास्त्राजवळ गेले आणि तिथून त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. आणि मग त्यांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. आपण या व्यर्थाच्या हां, रोज पूजा-पाठ करत बसू, रोज पारायण करत बसू, रोज हवन करत बसू, हे करत बसू. त्या लोकांमध्ये आणि इतर लोकांमध्ये काय फरक? म्हणजे मी बऱ्याचदा असा प्रश्न विचारतो लोकांना, की तुम्ही ज्यांना फॉलो करता, त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते केलं का? किंवा करताय का? जर ते जिवंत असतील तर त्यांनी ते ते करत आहेत का? आणि ते या जगात नाही आहेत, तर त्यांनी ते केलेलं आहे का? हे आज तुम्ही त्यांच्या नावावरती करत आहात. तो तिथं पॉज होतो व्यक्ती. त्याच्याजवळ उत्तर नसतं.
आणि खरं ही गोष्ट आहे, की त्यांनी जे केलं ते तुम्ही करतच नसता. आज ज्या साधू संतांच्या नावाखाली लोकं कर्मकांड करत आहेत, त्यांची जर जीवनचरित्र बघितलं, तर त्यांनी यातलं काहीच केलेलं नाही. ज्यांचे मंदिरं बांधले, मी नाव कोणाचंही घेणार नाही. त्यांच्याजवळ कोणती माळ दिसली तुम्हाला आयुष्यात? कोणता मंत्र जाप करत बसले, कोणती पूजा करत बसले, कोणतं पारायण करत बसले ते आयुष्यात? साधा सरळ प्रश्न आहे. तो व्यर्थ ज्ञान ग्रहण करून व्यर्थ हिच्यामध्ये अडकताय आणि तेही अशा सिद्ध पुरुषाच्या नावाखाली, की ज्याने ते आयुष्यात कधी केलंच नाही. हे तर असं झालं, की जो विमानात रोज फिरतो आहे त्याचा आदर्श ठेवून सरकारी योजना येईल ना कधीतरी आयुष्यात एकदा विमानात फिरवीन याची वाट बघत राहणार. नाही का? अरे, तो रोज विमानात फिरत होता. त्याने जे केलं ते कराल तर तुम्ही रोज विमानात फिराल. त्याच्या नावाखाली तुम्ही काहीतरी कराल ना, काहीतरी सरकारी योजना येईल ना, कोणीतरी आपल्याला विमानात बसवेल ना फिराल. जस्ट एक्झाम्पल आहे. असं नाही होत. तुम्हाला जिथं पोहोचायचं आहे, तिथं पोहोचण्यासाठी जो मार्ग गरजेचा आहे, त्या मार्गानेच तुम्हाला जावं लागेल. आणि तुम्ही नाहीतर म्हणाल, की हां, त्या मार्गावरती मी बसलेलो आहे आणि आता मी बसलेलोच आहे. मी पुढे सरकतच नाहीये. काही-काही लोकांना असं वाटतं, की मी खूप जास्त परिश्रम करतोय, खूप जास्त मेहनत घेतोय, पण मला रिझल्ट मिळत नाही. तर त्या लोकांनी माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लाकडाच्या घोड्यावर बसून पुणे ते दिल्ली जाताय. माझं उदाहरण किती लोकांना कळलं जरा हात वरती करा. हां. वरच्या घोड्यावर बसले तर कमीत कमी जाण्याची शक्यता आहे, की पोहोचाल कधीतरी. लाकडाच्या घोड्यावर टिकलीक, 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 टिकलीक आयुष्यभर जरी करत बसले ना, तर 2 पावलं पुढे सरकणार नाही. दिल्ली दूरची गोष्ट आहे. पण तुम्ही काय म्हणणार, "आम्ही तर रोज करतोय, मेहनत करतोय, आम्ही घोडा चालवतोय." पण तो लाकडाचा घोडा आहे. तो जात नसतो पुढे. मग तुम्ही म्हणणार, "नाही, तो पण तर घोडाच आहे." मान्य आहे तो घोडा आहे, पण तो लाकडाचा आहे ना. जाणार कसा? तेच अध्यात्मशास्त्रामध्येच कळलं पाहिजे आणि योगशास्त्र असं आहे, काही-काही लोकं म्हणतात, "हां, आम्ही योग करतो, आम्ही ध्यान करतो." पण मग आमचं मन काही स्थिर होत नाही. आता ज्याचं मन स्थिर होत नाही, तो खरंच योग करतोय का? तो खरंच ध्यान करतोय का? साधं सरळ गणित आहे. तो असं काहीतरी करतोय, की जे त्याने करायलाच नको. पण भ्रम, माणसाचा अहंकार असा आहे, नाही मी जे करतोय ते बरोबर आहे. आणि आपण जर त्याला सांगितलं ना, की तू चुकीचा करतोय. नाही, नाही, मी त्याचं बघितलेलं आहे. मी त्या गुरुला फॉलो करतो, मी या गुरुला फॉलो करतो, मी हे ग्रंथातून ज्ञान ग्रहण केलंय. अरे बाबा बरोबर आहे सगळं. पण मग तुला प्राप्त का नाही होत आहे? नाही, नाही, मग त्याला आहे ना जन्मोजन्मीचे पुण्य करावे लागतात. मग आता काय टाईमपास करतोय, आधी पुण्य कर, मग कर. पुण्य कमवणं सोडलं ना, हे काय करत बसला मग आता? असा जर प्रश्न मी विचारला, तर मग त्रासदायक आहे की नाही? मग ते काय आहे ना, आपल्या मागच्या जन्माचे काही पापकर्म असतात, त्याच्यामुळे आपण ते प्राप्त नाही करू शकत. मग ते फेड अगोदर. इथं टाईमपास काय करतो? हे तर असं झालं, एखाद्या विद्यार्थ्याने फेल झाला म्हणून आंदोलन करत बसायचं. मला पास करा, मला पास करा. त्याच्यापेक्षा परीक्षेचा फॉर्म भर, अभ्यास कर, पेपर दे, पास हो. किती सोपं आहे. नाही मग ते पेपर आहे ना, ते लिहून घेतील. मी तर ॲडमिशन घेतली आहे ना, मी तर फी भरली आहे ना. मग त्यांचं तर काम आहे ना, मला पहिला नंबर देणं. असं, बरं, चालू द्या. मी तर पूजा केली आहे ना, मग देवाचं काम आहे ना मला देणं. बरं, चालू दे. किती वर्ष करत राहिले ना, भेटणार काहीच नाही. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची आधी याची क्लॅरिटी पाहिजे. आणि ते प्राप्त करण्यासाठी खरोखर कोणता मार्ग उपयोगी आहे त्याची क्लॅरिटी पाहिजे.
हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा आपण आत्म्याकडे वळणार. कारण आत्म्याकडे वळल्यानंतरच आपल्याला कळतं, की आपल्या आयुष्यात चाललं काय आहे? नाहीतर अंधाधुंद सारखं आपण काहीतरी करतोय आणि काही प्राप्त होत नाही. त्याच्याकडे काही आपली जागृती नाहीये, अवेअरनेस नाहीये. योग मार्ग सगळ्यात आधी आपल्याला आतमध्ये झाकायला सांगतो, बाहेर नाही. बाहेर लोकं काय करतायत त्याच्याशी घेणं-देणं नाहीये. आपल्या अंतर्जगतमध्ये प्रवेश करायला योग मार्ग शिकवतो. हा एकमेव असा मार्ग आहे, की जो तुम्हाला अंतर्जगतमध्ये प्रवेश करायला शिकवतो. बाकीचे सगळे मार्ग तुम्हाला बाहेर काहीतरी बघत राहा असं शिकवतो. आत्ता आपण इथं थांबूया आणि आपण उद्याच्या दिवशी भेटणार आहोत. पुढचं ध्यान ग्रहण करण्यासाठी या पटलामधनं. आता मी तुमचे माईक ऑन करतोय. तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. मी फक्त एकच निवेदन देऊ शकतो सर, की मी माझ्या प्रवेश अर्जामध्ये म्हटलं आहे, की मला याचं काही ज्ञान नाही. परंतु मागच्या वर्षी आपण 25 मे ते 30 मे या कालावधीत हे सत्र घेतलेलं आहे. त्याबद्दल हो. मी चुकीची माहिती दिली, मी समक्ष आहे आपला. कारण मला ते कल्पना मी नंतर माझ्यासोबत बघितल्यानंतर मला जाणवलं, की नाही आपण हे अटेंड केलेलं आहे आणि आपण चुकीची माहिती भरतो आहोत. क्षमा असावी सर. आनंद साहेब, हे तुम्ही जाणून-बुजून केलेलं नाही. नाही. तुम्हाला त्या गोष्टीचा विसर पडला म्हणून ती गोष्ट घडली. बरोबर? हो, हो, होय. त्याच्यानं याचा अपराध बोध ठेवण्याची गरज नाही. आणि धन्यवाद सर. त्याच्यानंतर तुम्ही हे प्रामाणिकपणे मान्य करणं म्हणजे तो अपराध तुमचा उरलाच नाही. धन्यवाद सर. आलं का लक्षात? आणि हे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे, की जर एखाद्या गोष्टीनं तुम्ही अवेअर नाही ना, इथं पण तुम्ही जागृत नव्हते. आत्ता तुम्ही जागृत झालात. नाही सो मी जशी माझं जागृती आली, जशी जागृती आली आपल्याला कळलं, की आपलं काय झालं. फॉर्म भरल्यानंतर मी माझ्या मागचे सगळे बघायला लागलो, की आपण कुठले अटेंड केलेले आहेत. तेव्हा मला ते दिसलं. अरे म्हटलं, आपण चुकलो. आपण चुकीची माहिती भरली, की बाबा मला हे काहीच माहिती नाही. पण हाच आपण पहिला जो पटल आहे ना, तो मागच्या वर्षी आपण सांगितलेला आहे सर आम्हाला. हो. मागच्या वर्षी मेमध्येच झालेलं होतं. हो. आणि मी तेव्हा जळगावलाही नव्हतो. मी कांदिवलीला मुलाकडे होतो. तिथे सुद्धा मी ते अटेंड केलेलं होतं. येस. पण काही काळजी करू नका. ह्या उदाहरणावरून सगळ्यांना एक अर्थ कळाला. जागृती महत्वाची आहे. अवेअरनेस. आपल्या हेच आयुष्यात आपण काय करतो आहे आणि काय घडतंय याची जागृती, मग माणूस योग्य मार्गावरती लगेच चालतो. हेच आत्मज्ञान आहे का महाराजांचे? हेच आत्म्याचं ज्ञान आहे. जेव्हा आपण आतमध्ये वळतो ना, तेव्हा आपल्याला कळतं. आता आनंद साहेबांचं काय झालं, की त्यांनी आतमध्ये वळलेत, की मी काय-काय शिकलोय. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे हे झालंय. पण हे तब्बल 1 वर्षानं झालंय म्हणून आपल्या स्मृती हं. पलटल्या. बरोबर 1 वर्षाचा अवधी. 25 मे ते 30 मे. येस. 6 दिवस. पण हे आता मोठं आहे. यात जास्त हो, शिकायला हो, मिळतं. हो. 14 दिवसाचं आहे आपलं सत्र. त्यामुळे विस्तृत राहील. तर तुम्ही काही खूप छान काळजी करू सांगितलं. नका. आणि सगळ्यांनी पण लक्षात घ्या, जागृती महत्वाची. जब जागो तब सवेरा. आणि आपल्याकडून कितीही चुका घडलेल्या असतील आणि ज्यावेळेस आपण जागृत होतो, त्यावेळेस त्या चुका क्षमा केल्या जातात. हां, जागृत झाल्यानंतर जर आपण जाणीवपूर्वक मुद्दामून काही करत असू, तर ते अक्षम्य आहे. हं. कारण तो अपराध आहे. ती चूक नाहीये, तो अपराध आहे. अपराध. चूक आणि अपराधमध्ये हा फरक आहे, की चूक हे अजाणतेपणी आज घडते, नकळत घडते. अपराध हा जाणून जाणून-बुजून घडतो. केलं. जाणून. आणि चुकांची क्षमा नेहमी असते, अपराधाची क्षमा नसते. हं. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हेच पहिलं ज्ञान आहे, आत्म. जिथं आपण स्वतःच्या आतमध्ये प्रवेश करतो. आणि मग आपल्याला आपल्या शक्तीचं, सामर्थ्याची जाणीव होते. ह्या ह्या वर्षीच्या मेमध्ये तुम्ही ते शिकणार आहात. आपली चक्र, नाड्या, जिथं भगवान शिवांनी हे ज्ञान देवी पार्वतीला दिलं. शिवसंहितेमध्ये डिटेल आहे. इथं तुम्ही कोणत्या आसनात बसलं पाहिजे, ते आसन कसं करायचं, त्या आसनातली सिद्धी कशी प्राप्त होते, ते डिटेलमध्ये दिलेलं आहे या ग्रंथात.
कारण हा योग मार्गाचा ग्रंथ आहे आणि यात तुम्ही स्वतः सामर्थ्यशाली बनून आत्मप्रकाशित होऊन त्या चेतनेच्या उच्च स्तरावरती पोहोचू शकतात. हे सगळं या ग्रंथात दिलेलं आहे आणि हे गुप्त शास्त्र आहे. याचा प्रचार प्रसार होणार नाही. मी जरी स्वतः करण्याचा म्हटला तरी लोक करणार नाही. लोक कोणत्या शास्त्राचा प्रचार प्रसार करतात? ज्याच्यातून मिळत काहीच नाही. फक्त टाईमपास होतो आणि आपल्याला असं वाटतं आपण काहीतरी करतोय. जसं त्या लाकडाच्या घोड्यावर बसून मुलांना वाटतं आपण घोडा चालवतोय आणि खूप मेहनत घेतोय, खूप मेहनत घेतोय. तसं काही लोक म्हणतात आम्ही खूप पूजा केल्या, खूप पाठ केला, खूप पारायण केलं, आम्ही खूप श्रद्धा ठेवली, आम्ही खूप दान पुण्य केलं. पण ते त्या लाकडाच्या घोड्यासारखंच असतं. त्याचा फायदा काही होत नसतो. ही खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. या उदाहरणावरून तुम्ही समजून जा, की जागृती फार महत्वाची आहे. अर्थात ही दुसऱ्याची नाही, तुमची जागृती. दुसरा कितीही जागृत असला तर तुम्हाला उपयोग नाहीये. तुमच्या आतली जागृती महत्वाची आहे.